ज्या गोष्टीची आपण मागच्या जवळजवळ 1 वर्षापासून वाट पाहतोय, अशी गोष्ट म्हणजेच टेटच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम कधी सुरू होतील आणि अंतिम निवड यादी कधी लागेल, ही आता घटिका एकदम समीप आली आहे. कारण आजपासून म्हणजेच 6 ऑगस्ट 2026 पासून पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्याची जी मुभा आहे ती आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर या संदर्भात संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, नोंदणी करताना म्हणजेच प्रेफरन्स देताना, प्राधान्यक्रम देताना खूप जास्त काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कारण एक चुकलेला प्राधान्यक्रम तुमची वर्षानुवर्षाची मेहनत जी ही वाया घालवू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक प्राधान्यक्रम द्या. मी म्हणेल आज आणि उद्या कुणीही प्राधान्यक्रम देऊ नका, कारण प्राधान्यक्रम देणं ही हार्डली मोजून 15-20 मिनिटं अर्धा तासांची गोष्ट आहे. पण प्राधान्यक्रम आपल्याच क्वालिफिकेशननुसार देणं, आपल्याच शैक्षणिक अर्हतेनुसार देणं हे खूप जिकिरीचं काम आहे. त्यामुळे आज उद्या 2 दिवस पूर्ण डेटा आम्ही सॉर्ट आउट करतो. मी पूर्ण डेटा सॉर्ट आउट करून व्यवस्थित पद्धतीने डेटा तुमच्या समोर मांडतो आणि त्यानंतर तुम्ही प्राधान्यक्रम द्या. सर्वात महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्यावर आपण पटापट एकदम भरपूर लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन जे आहेत ते घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलवर अपडेट राहा की कधी माहिती जी आहे ती आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. सोबत हे जे डिटेल्स आहे हे आपण आपल्या ई-सारथी TET TIT टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकतोय. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा. बाकी लगेचच्या लगेच मुद्द्यावर येऊया की प्राधान्यक्रम सुरू झाले हे आपल्याला कसं कळलं. बघा, आपली जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी वेबसाईट आहे त्याच्यावर हे एक नोटिफिकेशन आलंय की उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम सर्वसाधारण सूचना 2025. हे नोटिफिकेशन जस्ट म्हणजे 6 ऑगस्ट 2026 रोजी आलंय. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की 30/5/2026 ला 27/5/2025 ते 30/5/2025 या दरम्यान जी परीक्षा झाली होती आणि त्याचा जो निकाल लागला, त्या परीक्षेला 2,28,000 उमेदवार बसले होते. मधल्या काळात मग तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्व प्रमाणपत्र जे ते करायला लावलं होतं, पवित्र पोर्टलवर नोंदणी करायला लावली होती, अशी भरपूर इन्फॉर्मेशन यांनी दिली. आता पुढचा मुद्दा असा आहे की उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठीची सुविधा ही 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्टच्या दरम्यान करून देण्यात आली आहे. म्हणजे टाइम बघा खूप शॉर्ट ठेवलाय, फक्त आणि फक्त मोजून 6 दिवसात तुम्हाला प्रेफरन्सेस लॉक करायचे. आणि माननीय शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा सांगितलं होतं की आम्ही ही पूर्ण प्रक्रिया ऑगस्ट एंड पर्यंत पार करू, तर मला असं वाटतं की आता ऑलमोस्ट ऑगस्ट एंड पर्यंत ही प्रक्रिया जी बऱ्यापैकी संपेल. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिरातींना उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. आता सगळ्यात पहिले आम्ही स्वतः या वेबसाईटवरून म्हणजे पवित्र पोर्टलवरून सर्व जाहिराती डाउनलोड करू. कोणत्या उमेदवारांसाठी कोणता प्राधान्यक्रम योग्य आहे ते आपण बघूया आणि त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला प्राधान्यक्रम देण्याची जी सूचना वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवर देत राहू. आणि हे सगळं कम्प्लिटली सर्वांसाठी कम्प्लिटली फ्री असणार आहे. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करण्यात येईल. म्हणजेच काय, तर तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू वाल्या पोस्टला सुद्धा अप्लाय करू शकता, विथ इंटरव्ह्यू वाल्या पोस्टला अप्लाय करू शकता. विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 प्राधान्यक्रम तुम्हाला देता येतात विदाऊट इंटरव्ह्यूचे, आणि विथ इंटरव्ह्यूचे एकूण 50 प्राधान्यक्रम किंवा 50 शाळांची जी प्राधान्य तुम्हाला देता येतात. बघा, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट करून त्यानंतर लॉक सुद्धा करायचे असतात. फक्त जनरेट करून चालत नाही, प्राधान्यक्रम लॉक सुद्धा करायचे असतात. यासाठी तुम्हाला 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट हा कालावधी जो आहे तो देण्यात आला आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत. जर असं झालं नाही, तुम्ही विहित मुदतीत लॉक नाही झाले, तर तुम्ही या प्रोसेसमधून कम्प्लिटली बाहेर जाऊ शकता. त्यामुळं काळजीपूर्वक. शासन निर्णय 2/4/2026 मधील तरतुदीनुसार उमेदवाराची टेट 2025 मधील चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एकवेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. म्हणजेच पवित्र पोर्टलवर एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणाआधारे दुसऱ्या पदावर निवड होणार नाही. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी द्यावी लागेल. जर तुमची निवड प्रक्रियेतून एकदा निवड झाली, तुम्ही परत नोंदणी करू शकणार नाही.
म्हणजे एकदा तुम्हाला एखाद्या शाळेवर तुमचं सिलेक्शन झालं, त्यानंतर तुम्हाला जर परत प्रेफरन्स द्यायचे आहेत फेज 2 मध्ये, असं करता येणार नाही. मागच्या वेळेस ही गोष्ट अवेलेबल होती, आता यावेळेस यांनी ही गोष्ट काढून टाकली, जो खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे. यासाठी मी स्वतः सुद्धा पाठपुरावा केला होता, ज्या संदर्भात नंतर वेळेनुसार तुम्हाला बोलेल. आता महत्वाचं असं आहे की एका व्यक्तीला एक नोकरी मिळणार, त्यानंतर तो अप्लाय करू शकणार नाही, म्हणजे इतरांना याचा 100% जो आहे तो फायदा होणार आहे. बरं, उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला जर विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू आणि प्रत्येकाने दोन्ही प्राधान्यक्रम द्यायचे. मी स्वतः सांगतोय प्रत्येकाने दोन्ही प्राधान्यक्रम द्यायचे, कारण आपल्या मार्कानुसार आपल्याला नेमकं काय मिळणार आहे हे आज सांगणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे दोन्ही प्राधान्यक्रम. हा, आता याला एखाद्याला खूपच चांगले मार्क आहे 150 160, त्याला माहिती आहे की माझं सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यू कन्फर्म होणार आहे, तर त्याने फक्त आणि फक्त विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम दिले तरी चालेल, विथ इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. बरं, मुद्दा असा येतो तसेच मुलाखतीसह. आता बघा, विदाऊट इंटरव्ह्यूचे तुम्हाला 100 प्राधान्यक्रम देता येतील आणि विथ इंटरव्ह्यूचे 50 प्राधान्यक्रम देण्यात येतील. बरं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचे मुद्दे जे आहेत तो असा आहे, जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचार घेतले जाणार नाही. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही प्रेफरन्स जनरेट केले पण लॉकच नाही केले तर तुमची अंतिम निवड होणार नाही. त्यामुळं प्रेफरन्स जनरेट करणं हा एक मुद्दा आहे आणि लॉक करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. बरं, प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी हे खूप महत्वाचं आहे, आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसारच प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. जर असं झालं की चुकून माझ्या कॅटेगरीची जागाच नाहीये आणि अशा परिस्थितीत असे प्राधान्यक्रम जर मी दिले तर ते थोडंसं रिस्की असतं, तुमचं सिलेक्शन होणार नाही. का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की फॉर एक्झाम्पल टेटवाला एखादा कॅन्डिडेट आहे, पहिले ते 5वी वाला, आणि टेटचा पेपर पहिला उत्तीर्णच नाहीये, तर ते पण रिस्की असतं. पण याच्यात एक चांगली गोष्ट काय माहितीये का, की तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसारचेच प्राधान्यक्रम तुम्हाला दिसतात. त्यामुळे एवढं घाबरण्याची गरज नाही. जे लोक तुम्हाला एवढं घाबरून देतात, हे असं करा तसं करा, एवढं घाबरण्याची गरज नाहीये. सिंपल लॉजिक आहे, तुमच्या शैक्षणिक अर्हतेचेच प्राधान्यक्रम जे तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता पुढचा मुद्दा असा आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 14/5/2025 असा होता. म्हणजे जी मागच्या वर्षी परीक्षा झाली होती तेव्हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती 14 मे आणि शैक्षणिक अर्हता दिनांक 2025 अखेरपर्यंत धारण करणे 2/5/2000 नुसार 5/25 नुसार शैक्षणिक पात्रता केल्यानंतर. म्हणजे मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये सांगतो की याबद्दलचा मुद्दा असा आहे की तुम्ही त्यावेळेस डीएड झालेले नव्हतात जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस, पण आता डीएड झालाय, तुम्ही इलिजिबल नाहीये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टेट एक्झाम दिली होती त्याच वेळेस शैक्षणिक पात्रता तुम्ही त्या लेवलची असणं आवश्यक होती किंवा त्यावेळेस तुम्ही इलिजिबल असणं आवश्यक होतं. जरी तुम्ही 2025 मध्ये इलिजिबल नव्हते आणि 26 मध्ये इलिजिबल झाले, तुमचं सिलेक्शन होणार नाही. एकदम क्लिअर कट आहे, कारण शैक्षणिक पात्रता त्यावेळेसची धारण करणं आवश्यक होतं, आताची नव्हे. यांनी 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांनाच विचारात घेण्यात आलेले आहे. म्हणजे तुमचं डीएड असेल, बीएड असेल, बीएससी असेल, बीकॉम असेल, बीए असेल, 12वी डीएड असेल, बीएससी बीएड असेल, बीकॉम बीएड असेल, एमए बीएड असेल, बीकॉम बीएड चालत नाही, त्यानंतर तुमचं बीएससी बीएड असेल, एमएससी बीएड असेल, हे 29 मे 2025 पर्यंत झालं असावं. निकाल पण त्यापूर्वीच लागलेला असावा. जर तुमचा निकाल आत्ता लागलेला असेल तर तुम्ही इलिजिबल नाहीये, असं त्यांचं क्लिअर कट म्हणणं आहे. त्यानंतर त्याच वेळेस बघा, उमेदवारांची दिनांक 14/5/2025 पर्यंत अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक 25/9/2000 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण. म्हणजे काय, म्हणजे तुमचं जे शैक्षणिक अर्हता आहे, म्हणजे जसं 12वी किंवा ग्रॅज्युएशन, हे कधी झालं असावं 14 मे 2025 पूर्वी, 14 मे 2025 पूर्वी झालं असावं. आणि तुमचं डीएड किंवा बीएड हे तुमचं कधी झालं असावं 29 मे 2025 पूर्वी.
म्हणजे तुमची जी निवड आहे ही होण्यासाठी तुम्हाला त्यावेळेसची शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता ही असणं आवश्यक आहे. पुढचा मुद्दा काय, आणि अशाच लोकांना प्रेफरन्स लॉक करता येतील, त्यांचेच प्रेफरन्स फायनल समजण्यात येतील. बरं, उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. तुम्ही तुमचा जो सेल्फ डिक्लेरेशन आहे, स्वप्रमाणपत्र जे आहे, यापूर्वी पोर्टलवर कंप्लीट केलेलं आहे. आता अशा वेळेस त्यावेळेस जी तुम्ही माहिती भरली होती त्याच्या आधारावरच तुम्हाला प्राधान्यक्रम दिसणार आहे. त्यामुळे एवढं घाबरण्याची गरज नाहीये. त्या आधारावरचे प्राधान्यक्रमच तुम्हाला दिसणार आहे. फक्त त्यातले त्यात तुम्हाला निवडायचे. बरं, उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम बदल करावायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करता येतात. टेन्शन घेऊ नका की मी एकदा प्राधान्यक्रम दिला आणि जर माझा चुकला तर मला परत करता येतो का? हो, करता येतो. काही मोठी गोष्ट नाही. पहिले डिलीट करायची, परत प्राधान्यक्रम द्यायचे, परत लॉक करायचं, पण लॉक करायला विसरायचं नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. बरं, त्यानंतर उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने शैक्षणिक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. म्हणजे पहिला मुद्दा हा आहे की जेवढे चांगले मार्क तेवढ्या चांगल्या शाळा किंवा तेवढी चांगली नोकरी किंवा तेवढ्या चांगली संस्था. बाकी OTP आहे, OTP बेस आहे. तुम्हाला काही अडचण आली त्यांनी ईमेल ID पण दिलाय. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र हे सगळे रेडी करून ठेवायचे, कारण तुम्ही जे अपलोड केले तेच डॉक्युमेंट लागणार आहेत. बरेच लोकांनी या संदर्भात व्हिडिओ बनवले होते. मी क्लिअर कट सांगितलं होतं, तुम्ही जेव्हा स्वप्रमाणपत्राच्या वेळेस नोंदणी केली ते डॉक्युमेंट अपलोड केले तेच डॉक्युमेंट लागणारे. नव्याने जास्त घाबरून घेण्याची गरज नाही. फक्त ते डॉक्युमेंटमध्ये याच्यामध्ये जर तफावत आढळली तर मग थोडीशी रिस्क तुमची 100% असणार आहे. तर ते डॉक्युमेंट आणि हे डॉक्युमेंट मॅच झाले पाहिजे. त्यानंतर काही चुकीची माहिती भरली स्वतःचे हेतू साध्य करण्यासाठी किंवा खोटी माहिती दिली तर तुम्हाला अपात्र ठरण्यात येईल. बाकी चारित्र्य, पूर्वचारित्र्य पडताळणी, आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास हे नंतरचा विषय. सिलेक्शन झालं, तुमच्यावर कुठली पोलीस केसचा विषय वगैरे असेल तर तो चारित्र्य पडताळणीमधून जर आला समोर तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं. बरं, एकदा तुम्ही नोंदणी केली, प्राधान्यक्रम दिला, लॉक केले तर त्याची प्रिंट जी आहे ही 100% प्रत्येकाने करून ठेवायची आहे. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयावर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे काय, जसं माझं MSc BEd झालंय तर MSc BEd होताना मी BSc BEd पण आहे, म्हणजे मला 8, 9, 10 हे पण प्राधान्यक्रम देता येतील आणि मला 11, 12वीचे हे पण प्राधान्यक्रम देण्यात येईल का माझं MSc आहे. जर एखादा व्यक्ती आहे जसं DEd पण झालंय आणि BEd पण झालंय तो 1ली पासून 10वी पर्यंत सगळे प्राधान्यक्रम देऊ शकतो. एखादा व्यक्ती आहे ज्याचं MSc BEd आणि DEd दोन्ही झाले तर त्याला 1 ते 5 पण देता येईल, 6 ते 8 पण देता येईल, 9, 10 पण देता येईल आणि 11, 12 पण देता येईल. पण सर्वात महत्त्वाचं त्याने टेट 1, टेट 2 पण उत्तीर्ण केले असावी 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी. तर अशा गोष्टी आहेत. तर तुमच्याकडे पोस्ट डिग्रीज असतील किंवा मल्टिपल व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता असतील तर तुम्हाला तेवढे मल्टिपल प्राधान्यक्रम देण्यात येतील असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी काही अडचण असेल तर याच्यावर तुम्ही ईमेल करू शकता. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये रिक्त पदे इयत्तांचा उदाहरणार्थ 1 ते 5, 6 ते 8, 9, 10, 11, 12 DEd कॉलेज शिक्षक सर्व व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे. व्यवस्थित वाचून घ्यायचे, काळजी घेऊन वाचायचे आणि माहिती व्यवस्थित भरायची. बरं, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींच्या पदांच्या विषयात संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो. जागा कमी जास्त होऊ शकतात, नॅचरल आहे. आता होणार नाही पण त्यांचं म्हणणं रिस्क आहे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्यांनी एक सेफ साईड म्हणून सांगून ठेवलेलं आहे. बाकी इन्फॉर्मेशन, युजर ID, पासवर्ड तुमच्याकडे आहे. पासवर्ड विसरला असेल तुम्ही फॉरगेट करू शकता, नो टेन्शन. बाकी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी विकास अंतर्गत शासकीय शाळांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती मुलाखतीशिवाय याच्यासाठी एका जागेसाठी एकच कॅन्डिडेट बोलणार आहे. म्हणजे ज्या ज्या विना मुलाखत आहेत जसं जिल्हा परिषद आहेत, मनपा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, शासकीय निकेतन, आदिवासी संस्था, एका जागेसाठी एकच कॅन्डिडेट. पण जर विथ इंटरव्ह्यू असेल तर एका जागेसाठी तुम्हाला 3 लोकांना बोलावण्यात येतं असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी फार अशी काही मोठी गोष्ट नाहीये. लवकरात लवकर याच्यावर आपण एक लाईव्ह सेशन कंडक्ट करणार आहे. याच्यावर आपण उद्याच एक लाईव्ह सेशन याच्यावर कंडक्ट करणार आहे. तर हे लाईव्ह सेशन कुठल्या वेळेत घ्यायचं, तुमचा टाइम कुठला कन्व्हिनियंट आहे
हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण हे सेशन कधी घेतोय? फ्रायडेला आपण हे सेशन घेतोय फ्रायडेला. त्यानंतर सॅटर्डेला पण घेणार. तर तुमचा जो टायमिंग आहे तो कन्व्हिनियंट टायमिंग जो आहे तो मला कळवा. त्या हिशोबाने आपण लाईव्ह सेशन जे ते घेऊ आणि जास्तीत जास्त लोकांना त्या लाईव्ह सेशनची लिंक सुद्धा शेअर करून ठेवा. बाकी अशाच नवनवीन प्रकारच्या आणि अत्यंत उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. म्हणजे पूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला पूर्णपणे मी अवेलेबल करून देईल. आणि काळजी करू नका, एकदा थोडा वेळ द्या, 2-4 तास 5 तास याच्यावर काम करू द्या. एकदा प्रेफरन्सेस सगळ्या जागा डाउनलोड करून घेऊ द्या. 100% पूर्ण माहिती समोर घेऊन एकदम व्यवस्थित पद्धतीने अनालिसिस करून तुमच्या समोर येतो. त्याबद्दल अगदी बिंदास्त राहा. फक्त एवढंच सांगेल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचता येईल. धन्यवाद.